आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुष्कळ सहन केली तुझी नाटकं. मगापासून बघतोय माझ्या सुनेबद्दल वाटेल ते बोलतोयस तू. आणि आता हे फोटो दाखवण्यापर्यंत मजल गेली तुझी. मी तुला सांगतोय तू निमूटपणे बाहेर जा, नाहीतर धक्के मारून बाहेर काढावा लागेल तुला. ओमी बाहेर काढायला तू. अरे चल, ऐकून तर घे. चिल मित्रा चिल. आणि काका, हे असं हात वगैरे उचलणं शोभतं का तुम्हाला? अहो, जागीरदारांचं बाहेर खूप नाव आहे. बरं, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना, माझ्या बोलण्यावर विश्वास नाही, मी दाखवलेल्या पुराव्यांवर विश्वास नाही, पण तुम्हाला तुमच्या सुनेवर, सईवर विश्वास आहे की नाही? सई जर मला ओळखत नसेल, तिच्याशी माझा काहीच संबंध नसेल, तर ही मला भेटायला काल मंदिरात का आली होती? विचारा तिला. सई, सांग ना ग. नाही म्हणजे काय ना की खरं तर मीच तुम्हाला सगळ्यांना भेटायला इथे घरी येणार होतो, पण सईनेच मला सांगितलं की घरी नको येऊस म्हणून, आपण मंदिरातच भेटू. हो की नाही सई? सांग ना खरं काय ते, बोल, पटकन बोल. सई बच्चा, अगं बोल ना. अगं नाहीतर हे सगळे मला खोटारडा समजतील. आय नो की तू नेहमी खरं बोलतेस आणि तू खूप साधी मुलगी आहेस ग. डोंट वरी, मी आहे ना, मी सगळं सॉल्व्ह करणार आहे. तुझ्यांना खरं खरं सांग की आपण काल मंदिरात भेटलो होतो की नाही. सांग ना सई, सांग. एक मिनिट. तुम्ही कालचं बोलताय का? नाही, मग सई तुम्हाला भेटलीच नाही. 101% सई तुम्हाला भेटलेली नाहीये, कारण माझ्या घरी माझ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी सई स्वयंपाक करत होती. ती त्यांची खातिरदारी करत होती. ती 1 मिनिटही घराबाहेर गेली नाहीये. हो की नाही रिया? सई घराबाहेर गेली होती का? नाही ना? सांग, गेली होती का सई घराबाहेर? सांग. ऐक ना रिया, मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागेल. मी लगेच जाऊन येते. बोल. हो म्हणजे वहिनी काल बाहेर गेली होती. रिया, अगं काय बोलतेस तू? सई कधी? अगं मम्मा, मी विचारलं होतं वहिनीला, पण तिचं काहीतरी अर्जंट काम होतं म्हणून गेली होती वहिनी. सई, रिया काय बोलतेय? तू खरंच या विक्रमला भेटायला देवळात गेली होतीस? सई तू बोल ना बाळा. हे बघ, आता जर तू गप्प बसलीस, काहीच बोलली नाहीस, तर ह्याचे नको ते अर्थ निघू शकतात. हे बघ, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जे काही झालंय ते सगळं तू शांतपणे सांग. आम्ही सगळे आहोत तुझ्या बाजूने. काल मी याला भेटायला गेले होते हे खरंय, पण मी जर त्याला भेटायला गेले नसते तर तो घरापर्यंत आला असता. आणि आज जसा तमाशा केलाय ना त्याने, तसा घरामध्ये केला असता, म्हणून नाईलाजाने मला जावं लागलं. आई, तू ओळखतेस याला आधीपासून? हो आई, मी ज्या शाळेत जॉब करायचे त्या शाळेत हा सुद्धा काम करत होता.
तिथेच माझी आणि विक्रमची मैत्री झाली. खूप साधा वाटला होता मला. आई याने मला असं सांगितलं होतं की याला ब्रेन ट्यूमर आहे, शेवटच्या स्टेजला. आणि माझ्याकडे शेवटचे दिवस उरलेत असं खोटं सांगून त्याने माझ्याशी मैत्री केली. आणि हे तेव्हाचेच फोटो आहे. फक्त या फोटोंचा गैरफायदा घेतलाय त्याने आणि आता मला त्रास देतोय. आई बाबा, मला हे सगळं प्रकरण आपल्या घरापर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला नको ना, म्हणून मी त्याला बाहेर भेटते. बाकी तो जे काही सांगतोय ना ते सगळं खोटं आहे. म्हणजे त्याने हे जे आमचं लग्न झालंय, हे मॅरेज सर्टिफिकेट, हे सगळं खोटं आहे. मी आता जे काही सांगितलंय ते आणि तेवढंच फक्त खरंय. तुम्ही प्लीज त्याच्यावर विश्वास ठेवू नका. प्लीज तुम्हाला विनंती करते, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. खोटं बोलतोय हा. आई बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सई, अगं बच्चा, तू हात लावू नको. तो बच्चा असं नको बोलूस ग. आपला काहीच संबंध नाही. अगं आपला 7 जन्मांचा संबंध आहे सई. आणि हे बघ, मी एवढी हिंमत करून इथवर आलोय की नाही, मग तूही थोडी हिंमत कर आणि खरं काय तर सांगून टाक ना सगळ्यांना. ही सगळी खूप चांगली आणि समजूतदार माणसं आहेत ग. ही नक्कीच समजून घेतील आपल्याला. तू बोल, फक्त खरं काय ते सांग. ये बस झाली तुझी नाटकं. आम्ही जहागीरदार चांगल्यासाठी चांगले आणि वाईटासाठी वाईट असतो. माझी वहिनी खरं बोलती. हा, पुरे झाली तुझी नाटकं. आता तुझा ड्रामा संपलाय रे. तो चल बदल आता. आणि हात नाही लावायचा, कळलं ना. मी सभ्य माणूस आहे आणि कोणी माझ्याशी असभ्यपणे वागलं ना तर त्याच्याशी कसं वागायचं हे मला चांगलंच कळतं. मी तुम्हा सगळ्यांवर केस करू शकतो ना. जहागीरदारांनी माझी बायको पळवली आहे असा गुन्हा दाखल करीन मी, लक्षात ठेवा. कारण माझ्याकडे पुरावे, सईचं आणि माझं लग्न झालंय याचे, लक्षात ठेवा. हे बघ, तुला जे काही करायचं असेल ना ते कर. जिथे जाऊन कंप्लेंट करायची असेल तिकडे जाऊन कंप्लेंट कर. पण आता इकडनं निघ. ओमे, काढ त्याला बाहेर. अरे चल तू, चल 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 तू बाहेर. चल तू बाहेर, चल चल. आई प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तो विक्रम खरंच खूप विचित्र माणूस आहे. तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. तुम्ही प्लीज त्याच्या बोलण्यात फसू नका अजिबात. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आई. तू आधी शांत हो, रडायचं नाही. हे बघ, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा. असा बाहेरनं कोणी माणूस येईल आणि आम्हाला काही सांगेल, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू का? तू नको काळजी करूस आणि रडायचं नाही. आता शांत हो आई. हॅलो. हॅलो मॅडम. काय कळत नाही तुला? फोन कट करते. अर्जंट असेल ना मेसेज करायचा आणि रिवर्ट यायची वाट बघायची. आत्ताच झालंय ना सगळं. धीर नाही ठेवतायत. आणि भैरवीने एकदा कबूल केलं ना तर कबूल केलं. पैसे मिळतील. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके. अहो मॅडम, तुम्ही काय बोलताय ते? मी तुम्हाला पैशांसाठी फोन करीन? शक्य आहे का मॅडम? अहो मॅडम, मी तुम्हाला हे विचारायला फोन केला होता की कसा वाटला माझा परफॉर्मन्स. आय गेस सिनेमात जर मी काम केलं तर बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मलाच मिळेल. ओके नाही? परफॉर्मन्स ॲव्हरेज होता. मेलोड्रामा जरा जास्तच झालं, पण ठीक आहे. आपल्याला जे अचीव्ह करायचं होतं ते अचीव्ह झालं दिसतंय. बाकी पुढे काय करायचंय ते मी तुला फोन करून कळवेन. येस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, या सगळ्यात ना माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. हो अर्थातच, तसंच होईल. डोंट वरी.
अरे वा, लगेच पैसे पाठवले. क्या बात आहे मॅडम, थँक्यू. मला तर वाटतं ना की सईच्या जवळ जाण्याची जेवढी मला घाई आहे ना, त्याहून जास्त घाई मॅडमना लागली आहे. खरं प्रेम करणाऱ्यांसाठी ना अशी माणसं हवीच जगात. थँक्यू मॅडम. अँड लव्ह यू सई, लव्ह यू सो मच. सई, नको रडूस ना बाळा. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आम्ही काय बोललोय का तुला? आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. नको रडूस. काय सारखी काय रडत बसतेस ग? आधीच देवांचं टेन्शन आहे आम्हाला आणि तू इथे रडून ना सगळ्यांना इरिटेट करतेस नुसती. ताई, समजून घ्या ना तुम्ही. तो मुलगा येऊन आता नको नको ते आरोप करून गेला तिच्यावर. तिला वाईट वाटणं साहजिकच आहे ना. आता तो जे काही बोलून गेलाय त्याचं वाईट वाटतंय हिला, की हिची चोरी पकडली गेलीये त्याचं वाईट वाटतंय? म्हणून रडतेस का? रवी, अगं काय बोलतेस तू हे? आणि आता तो जो मुलगा येऊन गेला त्याच्या समोर म्हणालीस ना की सई आपली सून आहे म्हणून. हो मग असं बोलावंच लागतं. अनोळखी माणूस आलाय, त्याच्या समोर जहागीरदारांचं नाव जपायला नको. आणि तुम्हीच मला सांगा, एक रॅन्डम व्यक्ती आपल्या समोर येते आणि ती म्हणते की माझं लग्नच झालंय हिच्याशी, फोटो दाखवते, मॅरेज सर्टिफिकेट दाखवते, प्रूफ दाखवते. काय समजायचं काय आपण? मान्य आहे ते जे काही प्रूफ्स आहेत ते खोटे असू शकतात, पण तेच सगळे प्रूफ खरे असण्याची शक्यता पण आहेच की. म्हणजे तो मुलगा येऊन काहीही सांगेल आणि आपण आपल्या सुनेवर अविश्वास दाखवायचा? हे बघ बहीण, अविश्वास दाखवण्याचा प्रश्न नाहीये, पण हिची हिस्ट्री पाहता हिच्यावर तरी विश्वास ठेवू शकत नाही. ताई, आता नका ना जुनं सगळं उकरून काढू. बहिणी, मी काही उकरून काढत नाहीये. आणि तसं पाहायला गेलं ना तर हिची बहीण, हिची फॅमिली हे सगळे खोटारडे आहेत. लग्नात आपल्याला कसं तोंडघशी पाडलं होतं यांनी, हे बघितलं होतं ना सगळ्यांनी. नाही, तुम्ही सगळे विसरला असाल हे, पण मी अजिबात विसरणार नाही. देवांशी इतकं खोटं बोललीये ही काय आता खरं बोलणार आहे? माणसांची पारख करता येते ना तुम्हाला? मग देवांश सरांबद्दल माझ्या डोळ्यात असणारं प्रेम, काळजी हे नाही दिसत तुम्हाला कधी? आज त्यांना बरं नाहीये तर व्रत केलंय मी त्यांच्यासाठी. त्यांच्या काळजीने माझ्या डोळ्यातून वाहणारं पाणी हे सगळं खोटं वाटतंय तुम्हाला? हो, खोटच वाटतंय मला. कारण देवांशचा जीव जाऊ शकतो हे माहित असतानाही पत्रिकेच्या बाबतीत खोटं बोलली होतीस की नाही तू? मग जर तेव्हा एवढं खोटं बोलू शकतेस तर आताही खोटं बोलण्यासाठी कोणत्याही लेवलला जाऊ शकतेस तू. मला खरं खरं सांगायचं, हा सगळा तुझा प्लॅन होता की नाही देवांशकडून पैसे मिळवण्यासाठी? आणि आता सुद्धा तुझा आणि त्या विक्रमचा हा प्लॅन आहे की नाही? खरं बोलायचं. प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज माझ्यावर असे आरोप लावू नका. माझ्या मनात सुद्धा असं कधी विचार येत नाही. आणि देवांश सरांशिवाय ना मी माझं नाव कोणासोबत जोडू सुद्धा नाही शकत. प्लीज माझ्यावर आरोप लावू नका. मी काहीच केलेलं नाहीये. मी रिक्वेस्ट करते, तुम्हाला विश्वास ठेवा माझ्यावर. तू कितीही माझ्या समोर रडलीस ना तरी मला काहीही फरक पडणार नाही. कारण देवांशची आज जी काही कंडिशन आहे ना ती तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे मला, आमच्या फॅमिलीला आणखी काय काय बघावं लागणार आहे गॉड नोस. मिस्टर जहागीरदार, नमस्कार, मी शरद जहागीरदार. बोला. आम्ही देवांश जहागीरदारांचा जो अपघात झाला
त्याबद्दल चौकशी करायला आलो. बरं. आम्ही अपघाताच्या ठिकाणी सगळा तपास केला. त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते म्हणून त्यांचा अपघात झाला. नवल आहे, कारण देवांश त्याची गाडी नेहमीच सर्व्हिस करून घ्यायचा नाही का? म्हणजे तो ह्या अशा बाबतीत कधीच रिस्क घ्यायचा नाही. हो, त्यांनी काळजी घेतलीच असेल, पण आम्हाला वेगळाच संशय आहे. संशय कसला? आमचा अंदाज असा आहे की त्यांचा अपघात कोणीतरी मुद्दाम घडून आणलाय. काय? हो मॅडम, त्यांच्या गाडीत आम्हाला देवांश सरांचा मोबाईल सापडला, ज्यात एक संशयास्पद व्हिडिओ आहे. हे सगळं खोटं आहे. हे असं काही घडलं नव्हतं. खोटं आहे सगळं. आई बाबा, हे खरंच सगळं खोटं आहे. असं काही घडलं नव्हतं. हो ग बाई, सगळं जग खोटं आहे. तू एकटी खरी आहेस. या व्हिडिओ मध्ये पण जी मुलगी दिसतेय ती तू नाहीच आहेस. तुझी कोणतरी डुप्लिकेट आहे. हेच म्हणायचंय ना तुला? भैरवी, मी मान्य करते की या व्हिडिओ मधली मुलगी मीच आहे, पण ज्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओत दाखवलं गेलंय ना, तसं काहीच घडलेलं नव्हतं. मी आणि विक्रम त्या रूम मध्ये भेटलो, पण त्याला त्याच्या आईबद्दल सांगायचं होतं. त्याला हे सांगायचं होतं की त्याच्या आईची तब्येत खालावली आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मला खरंच खूप वाईट वाटलं होतं. पण या व्यतिरिक्त त्या रूम मध्ये दुसरं काहीच घडलं नाहीये. आणि रूम मधून बाहेर आल्यानंतर विक्रमने जे काही केलं ना, ते सगळं नाटक आहे. हे सगळं मला फसवण्यासाठी केलंय. मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. असं काहीच घडलं नव्हतं. हे सगळं खोटं आहे. प्लीज सई, आधी तू शांत हो. अगं नको इतका त्रास करून घेऊस. तुझ्या तब्येतीला काय झालं तर मग काय करायचं आपण? शांत हो बरं. तुम्ही देवांश सरांच्या वाईफ आहात ना? हो, ती बायको आहे त्यांची. देवांश सरांचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी त्यांनी तुम्हाला बराच वेळा कॉल केला होता. तुम्ही उचलला नाही. तुमच्यात काही वाद झाले होते का? नाही. मॅडम, तुमचा असा संशयास्पद व्हिडिओ मिळाला आहे देवांश सरांच्या मोबाईल मध्ये. शिवाय त्यांनी तुम्हाला केलेले कॉल, या सगळ्यांवरून आम्हाला असं वाटतंय की या अपघाताला तुम्ही जबाबदार असू शकता, किंवा असंही असू शकतं की हा अपघात तुम्हीच घडून आणला. इन्स्पेक्टर साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? अहो सई आमची सून आहे. ती हे करणं शक्यच नाही. अहो देवांशचा ऍक्सिडेंट झाला कळल्यापासून रडते हो बिचारी. त्याचं प्राण वाचावा म्हणून इतकं कठीण व्रत पूर्ण केलंय तिने. तुम्हाला या सगळ्याची काही कल्पना नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, आमच्या सुनेवरती पूर्ण विश्वास आहे. अहो, ती काही असं करणं सोडा, असा साधा विचार देखील करू शकत नाही. साहेब, तुम्ही खरं बोलतही असाल, पण आम्हाला कायद्याला धरून चालावं लागतं. दादा, पोलीस म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने सर्च करू दे. ऍक्सिडेंट कसा झाला, काय कारण आहे, हे तरी आपल्याला कळायलाच हवं ना. तू थांब, त्यांना बघू दे सगळं. नाही भैरवी, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण देवांशच्या अपघातात सईचा हात असणं शक्यच नाही. आणि हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर ना? पण सर, सई मॅडमची चौकशी आम्हाला करावीच लागेल.
हा, पण जर देवांश सरांनी असं स्टेटमेंट दिलं की त्यांना सई मॅडमवर संशय नाहीये, तर मग सई मॅडमला चौकशीसाठी नेण्याची गरज पडणार नाही. नाही पण इन्स्पेक्टर साहेब, अहो देवांशी कंडिशन अजूनही तितकीशी बरी नाहीये. त्याच्याऐवजी मी स्टेटमेंट देऊ का की आमचा सईवरती अजिबात संशय नाहीये म्हणून? हो इन्स्पेक्टर साहेब, आमच्यापैकी कोणीही अगदी लिहून देईल तुम्हाला. हा, माफ करा साहेब, पण तुमचं कोणाचंही स्टेटमेंट चालणार नाही. आम्हाला देवांश सरांचंच स्टेटमेंट लागेल. आम्ही त्यांना फार त्रास देणार नाही, फक्त 5 मिनिटाचा प्रश्न आहे. आम्ही भेटू शकतो का त्यांना? ठीक आहे, या. हॅलो, काय तू कुठे चाललीस आत? मगाशी हट्टाने गेली होतीस ना आत? बस झालं, एकदा गेलीस पुरे झालं. आणि आता तू जर का देवांसमोर असशील ना तर त्याला खरं खरं सांगता येणार नाही. त्यामुळे तू इथेच थांबायचंस. मला आधीपासूनच वाटत होतं की या सगळ्यात ना तुझा हात नक्कीच असेल. आणि आता काय, पोलिसांचंही तेच म्हणणं आहे. मला ना कळतच नाही, हिच्यावर ना इतका आंधळा विश्वास कसे काय ठेवता तुम्ही सगळे? इथेच थांबायचा, यायचं नाहीस. सई, आई मी खरं सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. आणि देवांश सरांना काही झालं ना तर माझा जीव जाईल. मी त्यांच्या बाबतीत कधी वाईट विचार सुद्धा करत नाही. मग पोलीस का असं बोलत होते? आई मी खरंच काहीच केलेलं नाही. सई ऐक माझं,